आपल्या जीवनातला जो आनंद आहे तो कोणत्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी जोडू नका. कारण सुरुवातीला त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल, परंतु तो आनंद टिकणार नाही. ठीक आहे, तो आनंद मिळाला तर चांगलंच आहे, परंतु जो आनंद, प्रसन्नता आहे ते आपल्या आतून आली पाहिजे. नाहीतर बऱ्याच जणांना अशी सवय लागलेली असते की काही झालं तरी दुःखी, नाही झालं तरी पण दुःखी. तर इथे काय सांगतात की आपल्या आतमधला जो आनंद आहे, संतोष आहे, संतुष्टी आहे, त्याला जागवा. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर भजन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. भजनामध्ये जेव्हा जातो आपण, सत्संगमध्ये जातो, तेव्हा आपल्याला हा संतोष, हा आनंद मिळतो, ही संतुष्टी मिळते आपल्याला. कशामुळे मिळते? कारण एक छोटासा शब्द आहे किंवा एका शब्द नाद आहे, तर ते सर्वांमध्ये आपण वाटतो. म्हणजेच काय, वाटण्यामुळं आपल्याला जो आनंद मिळतो तो टिकतो. आणि मग तो जो शब्द आहे किंवा तो जो नाद आहे, हा नाद छोट्या छोट्या मनामधून प्रवास करतो आणि मोठ्या मनामध्ये सुद्धा, विशाल मनामध्ये सुद्धा तोच नाद आहे, तोच भाव आहे, तो गुंजत राहतो. आणि त्यामुळं काय होते, आपली प्रसन्नता जी आहे ती कायम टिकून राहते. म्हणून आपण सत्संग, भजन केलं पाहिजे, है ना. म्हणून आपल्याला काय सांगतायत? साधना, सेवा आणि सत्संग. सत्संगचं हे महत्व आहे. आणि ऋषी मुनी आहेत, गुरु आहेत, तर त्यांची जी वाणी असते, त्यांनी जे काही सांगतात, तर ते आपण प्रमाण मानून त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात चाललं पाहिजे. कारण गुरुच्या वाणीमध्ये काय असते? आदेश पण असतो आणि आशीर्वाद पण असतो. म्हणजेच अजून काही झालेलं नाही आहे, पण पुढे होणार ह्याचा विश्वास येतो आणि ते खरं होत आहे. म्हणून गुरुदेवांनी आपल्याला काय सांगितलं? तुम्ही साधक आहात, तुम्ही दररोज साधना करतात, सेवा करतात, सत्संग करता आहात, तर तुमच्या वाणीतून निघालेला एखादा शब्द आहे, तो आता सध्या खोटा जरी असला तरी तो सत्य होऊ शकतो. म्हणून कुणाविषयी वाईट बोलायचं नाही. तर मग सत्य काय आहे? तर हा जो संसार आहे, या संसारामधली प्रत्येक वस्तू ही आधी होती, आता नाहीये, पुढे राहणार नाही. किंवा मग आधी होती, आत्ता आहे, पण पुढे राहणार नाही. म्हणजेच काय आहे? हा संसार कसा आहे? असत्य आहे, नश्वर आहे. आपलं शरीर सुद्धा तसंच आहे. शरीर सुद्धा कसं आहे? नश्वर आहे. तर मग शरीर म्हणजेच मी, असं समजून जर चालाल तर मग तुम्ही गुंतून पडाल. तर मग सत्य काय आहे? त्याची परिभाषा काय आहे? तर गुरुदेवांनी खूप छान सांगितलेलं आहे की सत्याची परिभाषा म्हणजे जे त्रिकालाबाधित असतंय, त्याला सत्य असं म्हणायचं. मग संसारातली प्रत्येक वस्तू त्रिकालाबाधित आहे का? नाही आहे. म्हणजेच काय? संसार हे असत्य आहे. कारण तुम्ही जर ह्या संसाराला किंवा या पंचमहाभूतापासून बनलेल्या या पूर्ण सृष्टीला जर तुम्ही सत्य मानत असाल,
तर तुम्हाला मोक्ष मुक्ती मिळणार नाही. तर मग काय सत्य आहे? तर चैतन्य, तुमच्या आतमधलं जे चैतन्य आहे ते सत्य आहे. तुम्ही कसे आहात? सत्य चित्त आहात. शरीर कुठून आलं? पृथ्वीतून आलं. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, हे जे पंचतत्व आहेत, तर हे कसे आहेत? त्रिकालाबाधित नाहीये. आणि यापासून हे शरीर बनलेलं आहे. त्यामुळे हे शरीर कसं आहे? सत्य नाहीये. मग याचा अर्थ शरीराकडे लक्षच द्यायचं नाही, शरीर म्हणजे मी नाही असं समजून त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, असं नाहीये. तर सृष्टीच्या धर्मानुसार आपलं शरीर चाललं पाहिजे. म्हणजेच युक्त आहार, विहार, त्याच्यानंतर आचार, हे आपण घेतलं पाहिजे. शरीराला शरीराच्या धर्मानुसार चालवलं पाहिजे. कारण ज्ञान कुणाला प्राप्त होते? जो मध्यम मार्गामध्ये चालतो त्याला. जो काहीच खात नाही त्यालाही योग नाहीये. आणि जे नुसतंच खात राहते त्याला पण योग नाहीये. आणि योगाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ज्ञान प्राप्तीशिवाय मोक्ष नाही मिळत. म्हणून आपल्याला गुरुदेव काय सांगतात? मध्यम मार्गाने चाला. शरीराला त्याच्या धर्माप्रमाणे चालू द्या. तर मग काय करायचंय? तर ह्या सगळ्यांचं साक्षी व्हायचं. आणि जेव्हा आपल्यामध्ये साक्षीत्व उदय होते, त्यावेळेस जे अति आहे आपल्यात, जे काय आपण अति करतो, ते सगळं दूर होऊन जाते. आणि जेव्हा अति दूर होते, तेव्हा आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं होतं. आणि आपण कसे राहतो? आनंदी राहतो, प्रसन्न राहतो. आपल्या आपल्या जीवनात दुःख काय येते? अतिमुळे येते. कोणतंही करतो आपण, अति करतो. नाही करत, अति नाही. तर जेव्हा आपण साक्षीत्व भावानं जेव्हा आपण आपलं जीवन व्यतीत करायला लागतो, तर त्यावेळेस हे अति सगळं आहे ते पूर्ण आपल्या जीवनातून निघून जाते. आणि मग तुम्ही स्वतःला चिद्रूप माना, म्हणजेच चैतन्य रूप माना. आणि त्या चैतन्याच्या आपल्या ज्या स्वरूपामध्ये तुम्ही विश्राम करा. तर तुम्हाला मोक्ष आत्ता या क्षणी प्राप्त होईल. त्याला काही फारसा वेळ लागणार नाही. म्हणून अष्टावक्र राजा जनकाला काय म्हणतात? या क्षणी तुला मुक्ती मिळेल, मोक्ष प्राप्त होईल. पण केव्हा? तर तू साक्षी हो. आणि स्वतःला, तू स्वतः कोण आहेस? तर हे चैतन्य म्हणजे तू स्वतः आहेस, हे जाणून घे. हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश तू नाही आहेस. तू ह्यापेक्षाही वेगळा आहेस. आणि ह्या साक्षी भावानं तू आपल्या चित्तामध्ये विश्राम कर, आपल्या चैतन्यामध्ये विश्राम कर, आपल्या चेतनेमध्ये विश्राम कर. म्हणजे तुला या क्षणी मोक्ष प्राप्ती होईल. पण हे म्हणणं अतिशय सोपं आहे. पण करायचं तर ते कसं करायचं? साक्षी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सत्य जाणलं आपण, सत्य म्हणजे काय हे जाणलं आपण. पण आता आपल्याला साक्षी व्हायला सांगितलंय, तर मग हे साक्षी कसं व्हायचं? तर ह्याच्याविषयी गुरुदेव आपल्याला उद्याच्या ह्याच्यामध्ये विस्तारानं सांगणार आहेत. जय गुरुदेव.